B.एड ॲडमिशन 2026-27. तर आता विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजची लिस्ट रेडी करून ठेवायची आहे, कारण की 10 तारखेनंतर आपल्याला नवीन टाईम टेबल येणार, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस ॲड करू शकता. यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट ॲडेड, मायनॉरिटी या प्रकारे भरपूर असे कॉलेजची लिस्ट असते, जी तुम्हाला अगोदर जर चेक करून ठेवली तुम्ही, तर तुम्हाला नंतर अडचणी जाणार नाही. तसं तर आपल्याला फॉर्म भरताना ऑप्शन येतीलच, परंतु अगोदर जर तुम्ही थोडे शॉर्टलिस्ट करून ठेवली कॉलेजची लिस्ट, तर तुम्हाला नंतर अडचणी जाणार नाही. किंवा तुम्ही आतासुद्धा कॉलेजला, काही कॉलेज असे असतात तुम्हाला कॉलेज करायचं नसेल, तुम्ही तिथे बोलू शकता, विचारू शकता, इन्फॉर्मेशन घेऊ शकता, किंवा फीसबद्दल सुद्धा त्यांच्याकडून तुम्ही संपूर्ण माहिती आता घेऊ शकता. कॉलेजचा नंबर म्हणजे कॅप राऊंडमध्ये कॉलेजेस ॲड करायच्या अगोदर तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन ठेवू शकता. तर बघा, आता आपल्याला कॉलेजची लिस्ट चेक करायची आहे. ही जी साईड आहे ही 2026-27च्या, यावरती अजून कॉलेजची लिस्ट कुठेही उपलब्ध करून दिलेली नाही आहे. क्लिअर, आपल्याला चेक करावं लागेल ते म्हणजे 2025-26च्या साईडवर, म्हणजे लास्ट इयरच्या साईडवर आपल्याला चेक करावं लागेल कॉलेजची लिस्ट. कॉलेज संपूर्ण सेम आहे, जे लास्ट इयरला होते तेच कॉलेज यावर्षी आहे. क्लिअर, आता आपल्याला लिस्ट चेक करायची आहे. तर बघा, आपण तुम्हाला जी साईड आहे समजा, कारण की तुम्ही डायरेक्टली त्या साईडवर जाऊ शकणार नाही, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जर गेले आपल्या, तर तुम्हाला स्टार्टिंगलाच एक लिंक मिळणार आहे. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. ती लिंक तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ओपन होऊन जाणार. ठीक आहे, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मी आता डायरेक्टली त्या लिंकवर जाऊन तुम्हाला समजावून सांगतो. बघा, आपण आलो आता ओल्ड साईडवर 25-26च्या लास्ट इयरच्या. क्लिअर, त्यानंतर आता जर तुम्ही बघतो म्हटलं, इथे तुम्हाला सर्च कॉलेजचं ऑप्शन दिलेलं आहे, जे आपल्या नवीन साईडवर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. क्लिअर, जर आलं तर तुम्ही तिथे सुद्धा चेक करू शकता, परंतु कधी येणार त्या अगोदर तुम्ही कॉलेजची लिस्ट चेक करू शकता. तर सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याखाली एक सर्च कॉलेजचं ऑप्शन आलेलं आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता, इथे तुम्हाला सर्च कॉलेजमध्ये इथे युनिव्हर्सिटी टाकायची आहे. इथे कॉलेज स्टेटस, कॉलेजचं स्टेटस म्हणजे गव्हर्नमेंट पाहिजे आहे, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे आहे, मायनॉरिटी पाहिजे आहे, या प्रकारे भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल. त्यामधून तुम्हाला त्या प्रकारचं कॉलेजची लिस्ट चेक करायची. इथे तुम्हाला जे युनिव्हर्सिटी पाहिजे ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. कोणाला पुणे पाहिजे आहे, कोणाला अमरावती पाहिजे आहे, कोणाला नागपूर पाहिजे आहे, त्या प्रकारे सिलेक्ट करा. यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करा. कोणाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आहे, गव्हर्नमेंट बघा, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, गव्हर्नमेंट ॲडेड, त्यानंतर अनॲडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज होतात. या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तर इथे क्लिक करा, तुम्हाला एक ऑप्शन चूज करा. मीडियममध्ये तुम्हाला जर मराठी काही मीडियम चेक करायचं करू शकता, किंवा तिथे ऑलरेडी ठेवलं तर तुम्ही मीडियमसुद्धा तुम्हाला लिस्ट येऊन जाणार मीडियमची. इथे गर्ल्स बॉईजचं ऑप्शन येऊन जाणार, तुम्हाला गर्ल्स पाहिजे की बॉईज पाहिजे, इथे सुद्धा ऑल ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर इथे तुम्हाला कोर्सचं ऑप्शन आहे, B.एड पाहिजे की B.एड स्पेशल पाहिजे आहे. इथे तुम्ही B.एड करू शकता, B.एड पाहिजे असेल तर, स्पेशल पाहिजे असेल तर स्पेशल टाकून सुद्धा बघू शकता, किंवा ऑलसुद्धा ठेवू शकता, काही हरकत नाही आहे. युनिव्हर्सिटी टाका, कॅटेगरी टाका, कोणत्या प्रकारचे कॉलेज पाहिजे आहे. मीडियम नाही टाकलं तरी चालेल, इथे ऑल करा, इथे ऑल करा आणि सर्चला क्लिक करा. तुमच्यासमोर जी युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्या युनिव्हर्सिटीमधले संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट येऊन जाणार, कारण आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचं ऑप्शन चूज केलं आहे. तुम्ही जर अनएडेडचं ऑप्शन चूज केलं तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज येऊन जाणार. तुम्ही जर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज केलेलं असेल तर असे कॉलेज असतात की ज्या कॉलेजला गव्हर्नमेंटनी ग्रँट दिलेली असते, म्हणजे ते सुद्धा फुल गव्हर्नमेंट असतात, पण प्रायव्हेटमधून गव्हर्नमेंट झालेले. क्लिअर, तर सध्या आम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटचे कॉलेज चेक करतोय. तर सर्चला क्लिक करा. आमच्यासमोर अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये 3 गव्हर्नमेंट कॉलेज आहे. बघा, गव्हर्नमेंट इनटेक बघा किती आहे, 50-50चा इनटेक आहे. कोणकोणत्या मेथड आहे तुम्ही चेक करू शकता. अमरावती युनिव्हर्सिटी आहे, एक यवतमाळला, बुलढाणा आणि अकोल्याला 3 कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत. त्यानंतर आम्ही टाकलं आहे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंट ॲडेड, म्हणजे प्रायव्हेटमधून ज्यांना ग्रँट भेटलेली आहे. तर एक कॉलेज मिळालेलं आहे, ते म्हणजे शिवाजी अमरावतीचं. इथे सुद्धा संपूर्ण इनटेक 50चा मेथडसुद्धा बघू शकता. त्यानंतर आता करतोय आम्ही प्रायव्हेट म्हणजे अनॲडेड कॉलेजची लिस्ट. तर अनॲडेडमध्ये बघू शकता अशा प्रकारे भरपूर लिस्ट आलेली आहे अनॲडेडची. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट आहे. इनटेक दिलेला आहे, कुठे 100 आहे, कुठे 50 आहे. तर ज्या मेथड आहेत कॉलेजला त्या मेथडची माहितीसुद्धा दिलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता चेक केलेलं आहे. तुमच्या समोर तुम्ही सुद्धा सेम टू सेम ऑप्शन टाकून चेक करू शकता. तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे आहे ते कॉलेजेस तुम्ही नोट करा, त्यांना फोन करून किंवा त्याचे व्हिजिट करून तुम्हाला त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन, फी स्ट्रक्चर, संपूर्ण माहिती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, ज्या युनिव्हर्सिटीमधले पाहिजे आहे ते कॉलेज तुम्ही या प्रकारे या प्रोसेसनी चेक करू शकता. महाराष्ट्रामधील संपूर्ण कॉलेज तुम्ही चेक करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला कॅटेगरीनुसार चेक करावं लागेल. गव्हर्नमेंट ॲडेड या प्रकारे चेक करा. आपल्या एरियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहे का नाही आहे हे सुद्धा तुम्ही डायरेक्टली साईडवर चेक करू शकता. आता आम्ही एक युनिव्हर्सिटी चेंज करतोय, पुणे युनिव्हर्सिटी बघतोय. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेज एक पण नाही आहे. प्युअर गव्हर्नमेंट ॲडेड चेक केलं तर बघा ॲडेडमध्ये ऑप्शन आहेत.
5-7 ऑप्शन आलेले आहेत गव्हर्नमेंट ॲडेड, हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. यामध्ये लिस्ट आहे, इंटेकसुद्धा दिलेला आहे आणि सेम टू सेम प्रोसेसने तुम्ही चेक करू शकता. मी 2 युनिव्हर्सिटी दाखवली, तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी टाका, चेक करा, लिस्ट बनवून ठेवा. आता फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे. या प्रोसेसनी तुम्ही कॉलेजेस चेक करू शकता. राहिला प्रश्न लिंकचा, तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. नाही दिसत कमेंटमध्ये सुद्धा देतोय. कमेंट बॉक्समध्ये जाऊन चेक करा, कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये चेक करा, तुम्हाला डायरेक्टली लिंक मिळून जाणार. त्या लिंकवर क्लिक करा आणि जसे ऑप्शन सांगितले ते ऑप्शन टाका आणि त्याप्रकारे कॉलेजची लिस्ट चेक करा आणि किती इनटेक आहे, जी मेथड तुम्हाला पाहिजे ती मेथड आहे का, या प्रकारे तुम्ही चेक करा. आणि BEd ॲडमिशनची जी आता 2026-27ची साईड आहे, त्यावरती जसे जसे अपडेट येतील त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि आता काय करायचं, जसं मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय करायचं तो सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, तो बघा. त्यानुसार आपली संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करा. तर BEd ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.